पीएम किसानचा 22वा हप्ता तारीख जाहीर झाली, पण ही 5 कागदपत्र दिल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही. पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम लागू झाले. 1 जानेवारी 2026 पासून पीएम किसान योजनेतून लाखो शेतकरी अपात्र होणार. आता जरी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपोआप 22वा हप्ता जमा होईल, पण तसं अजिबात होणार नाही. स्वतः मोदींनी स्पष्ट सांगितलंय की ही 5 कागदपत्र जे शेतकरी लवकरात लवकर जमा करतील, फक्त त्यांनाच पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होणार. सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत की जे 5ही नियमांमध्ये बसतात, ज्यांना 5 कागदपत्र देण्याची गरज नाही. पण दुसऱ्या यादीत असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातले शेतकरी सगळ्यात जास्त आहे, आणि त्यांनी जर ही 5 कागदपत्र दिली नाही, ती जर लवकरात लवकर जमा केली नाही, तर ते अपात्र होणार. त्यांचा जो पीएम किसानचा हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आहे. पूर्वी सरसगट सर्व शेतकऱ्यांना पैसे यायचे, पण आता तसं होणार नाही. 1 जानेवारीपासून नवे 5 नियम याच्यात लागू झालेले आहेत. त्यामुळे 5 कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आणि त्याचबरोबर एक फॉर्म भरावा लागणार. एक फॉर्म असा आहे की जो शेतकऱ्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सरकारने केलेला आहे. त्यामुळे जे शेतकरी हा फॉर्म आणि 5 कागदपत्र देतील, फक्त त्यांनाच पैसे जमा होणार. मग कोणते ते 5 नियम आहेत आणि त्या अंतर्गत कोणते 5 कागदपत्र शेतकऱ्याला जमा करायला सांगितले आहेत, कोणता अर्ज भरायला सांगितलेला आहेत, ही माहिती जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 2025 आता संपत आलेला आहे. प्रत्येक वर्षी नियम बदलत असतात. नवीन वर्ष सुरू झालं की नियम बदलत असतात आणि त्याच अनुषंगानं 2026 मध्ये नियम वेगळे असणार आहेत. तुम्हाला वाटत असेल आपोआप पैसे येतील, आता सगळे झाले, पण नाही. सरकारने गुपित पडताळणी केली होती. त्या पडताळणीत असे काही शेतकरी आढळून आले की जे आता 2-2 हजार रुपये घेत आहेत, पण त्यांच्या घरामध्ये 2-2 सदस्य पैसे घेतात. काहींच्या घरी प्रचंड शेती आहे, काहींच्या घरी सरकारी नोकरदार आहे, तर काही प्रायव्हेट कामाला जातात, पण प्रचंड पैसे येतात. तर असे सगळे शेतकरी आता अपात्र होणार. आणि तीच अपात्रता रोखायची असेल, जर तुम्हाला पात्र राहायचं असेल, तर सरकारने एक फॉर्म भरून द्यायला सांगितलं आहे आणि 5 कागदपत्र जमा करायला सांगितले आहेत. पहा, नियमबाह्य शेतकऱ्यांनी लाभ घेतला, ज्यामुळे खरे जे खरोखर गरजू शेतकरी आहेत त्यांच्या लाभावर देखील आता गदा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. 2026 मध्ये तुम्हाला जर सगळे हप्ते तुमच्या खात्यावर येऊ द्यायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा. कारण की सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कडक आणि कठोर निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना आता कायमस्वरूपी बंद होतात. आणि जर पीएमचा तर तुमचा लाभ बंद झाला तर नमोचा देखील बंद होणार. त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत कोणता अर्ज भरायला लावला, कोणते 5 नियम लागू झाले, कोणते 5 कागदपत्र जमा करायला सांगितले, बँकेचा कोणता नियम आहे, सगळं सविस्तर सांगतोय. पहा, 1 जानेवारीपासून सगळ्या गोष्टी बदलणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही घ्यायची आहे. पीएम किसानचा 21वा हप्ता काही महिन्यांपूर्वी जमा झाला होता. प्रत्येकाला आता प्रतीक्षा लागली की 22वा हप्ता कधी जमा होणार. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 22व्या हप्त्याच्या निधी वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पण त्याआधी 21व्या हप्त्यानंतर गेल्या 15 दिवसात एक गुपित पद्धतीनं पडताळणी झाली होती. तलाठी अधिकाऱ्याच्या माध्यमात, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून, वेगळ्या माध्यमातून पडताळणी झाली होती. याद्या सरकारकडे गेल्या होत्या आणि त्यामध्ये सरकारच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या आणि ज्यामुळे 5 कठोर नियम आता लागू होणार आहेत. 1 जानेवारीपासून जे शेतकरी हा फॉर्म भरून देणार नाही आणि जे शेतकरी हे 5 कागदपत्र जमा करणार नाही, त्यांचे लाभ आता बंद होणार, अशी स्पष्ट सूचना आता सरकारनं दिलेली आहे. मग कोणता तो फॉर्म आहे, कोणती 5 कागदपत्र आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. आता पहिला नियम आहे. पहिला नियम काय आहे, टप्प्याटप्प्याने माहिती घेतोय. 5 कागदपत्र कुठले, कोणते 5 नियम आहेत, कोणता फॉर्म भरायचा, कशा पद्धतीने काय करायचं की जेणेकरून तुमची योजना सुरू राहील. पहा, तुम्हाला जर 2026 मध्ये कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण की व्हिडिओ जर बंद केला तर कदाचित पैसे तुमचे कायमचे बंद होऊ शकतात. आता पहा, सगळ्यात आधी आपण कागदपत्र पाहतोय. नेमकं काय कागदपत्र आहेत तर पहा, 5 कागदपत्रांपैकी जे काही कागदपत्र जुनेच आहेत पण ते अपडेट करायला सांगितलेत, तर काही नवीन आहेत. तर पहा, या 5 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र आणि आणखी 4 कागदपत्र हे देखील तुम्हाला काढावं लागणार. पहिलं कागदपत्र आहे फार्मर आय डी कार्ड. आता फार्मर आय डी कार्ड हे ज्या शेतकऱ्यांना काढायला लावलं होतं त्यांनी काढलं नसेल तर त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक बातमी असं समजून घ्या. तुम्ही फक्त अप्लाय करून बसले आहात, तुमच्या हातात कार्ड आलं नसेल, कार्डचा नंबर आला नसेल, तर तुमचा पीएम किसानचा हप्ता आता बंद होणार. पहा, विम्यासाठी म्हणजे पीक विम्यासाठी तुम्हाला
तुम्हाला हे कार्ड काढायला सांगितलं होतं. काही शेतकऱ्यांना वाटलं हे फक्त पीक विम्यासाठी आहे, पण नाही, आता ते प्रत्येक योजनेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक योजनेसाठी आता हे जे आहे ते कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे. हे कार्ड जर तुम्ही 31 तारखेच्या आत काढलं नाही तर कदाचित पुढे तुम्हाला डेट वाढून दिली जाणार नाही आणि कदाचित तुमचे PM किसानचे हप्ते कायमस्वरूपी बंद होऊन जातील. आता हा झाला पहिला प्रश्न. दुसरं कागदपत्र. आता पहा, कागदपत्रांची यादी सांगितलं तर फॉर्म सांगणार आहे. तो फॉर्म फार महत्त्वाचा आहे, कारण की तो फॉर्म जर भरला नाही तर तुम्ही अपात्र आहात असं सिद्ध होईल आणि त्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो कायमस्वरूपी बंद होईल. आता पहिलं कागदपत्र झालं. दुसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाच्या मर्यादित सिद्ध करणारं कागदपत्र. उत्पन्न म्हणजे काय? पूर्वी शेतीची अट होती, 5 एकरपेक्षा शेती कमी असल्यास हा लाभ मिळायचा. पण आता काय झालं, 5 एकर शेती जर बागायती असेल तर प्रचंड उत्पन्न निघतं आणि मग तेच उत्पन्न कमी आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागू शकतो. तर अशा प्रकारची देखील एक सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. तर उत्पन्नाचा दाखला तुमचा 2.5 लाख रुपयाच्या आतमधला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा. तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असेल तर एकदम ओके आहे, पण जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा 100% लागणार आहे. आता हे झाले 2 कागदपत्र. तिसरं कागदपत्र, तिसरी अट जी आहे जिच्यामुळे 99% शेतकऱ्याला प्रॉब्लेम येणार, तो म्हणजे काय झालंय, बरेचसे शेतकरी कुटुंब आहेत की काय होतं, एका घरामध्ये 2-2, 3-3 लोक त्याचा लाभ घेत आहेत. तर मग हे 2-2, 3-3 लोक जर लाभ घेत असतील तर त्यांना काय होणार, कुठल्या तरी एकाच योजनेचे पैसे येणार. कुठली तरी एकच योजना. बऱ्याचशा घरात काय होतं, लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, श्रावणबाळ योजनेचे येतात, निराधार योजनेचे येतात, वेगवेगळ्या योजनेचे पैसे घेतले जातात. त्याच्यामुळे सरकारकडून एक हमीपत्र मागवलं जाणार आहे आणि त्या हमीपत्रात आम्ही एकच याचं हे घेतोय असं तुम्हाला दाखवावं लागेल. पुढचं महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड आहे. पहा, पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, ज्यावरून तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या खात्यावर किती पैसे येतात याची सगळीच्या सगळी माहिती सरकारला येत असते. सरकारने पॅन कार्ड हे आता बंधनकारक केलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल आणि जर नसलं तर ते तुम्ही काढून घेणं हे गरजेचं आहे, कारण की पॅन कार्डमुळे आता सगळ्या गोष्टी लिंक होणार आहेत. दुसरं आहे आधार कार्ड. आता शेवटचं, आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतं, पण आधार कार्डचा विषय असा आहे की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. बँका तुमच्या नॅशनलाइज असणं गरजेचं आहे. आता हा झाला एक महत्त्वाचा विषय. त्यानंतर एक फॉर्म भरून द्यायचा आहे. आता हा फॉर्मचा विषय नवीनच चालला आहे. आता फॉर्म आहे पहा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनात सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. आता ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं की साधारणपणे इथे तपासणीच्या वेळी लाभार्थीचं नाव, लाभार्थ्याचा भूमी अभिलेख, त्यानंतर म्हणजे याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण लाभ घेत आहे, तुमचा जो लाभार्थी व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी हयात आहे का, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, फार्मर ID नंबर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला याच्यामध्ये लिहून द्यायच्या आहेत. यामुळे काय करणार, तुमचा सेम फॅमिली मेंबर जर असेल, म्हणजे एका घरात 2-2, 3-3 लोक जर हे घेत असतील तर ते तुम्हाला सिद्ध करण्यासाठी एक विशेष प्रकारचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. हा फॉर्म जर भरला नाही तर कदाचित तुम्हाला देखील त्या ठिकाणी मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो. हा जो फॉर्म आहे हा भरून तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला पती पत्नी, 18 वर्ष याच्या खालचे आधार कार्ड लागणार, त्याचबरोबर 7/12 उतार याला जोडावं लागणार, पूर्वीच्या जमिनीचा फेरफार नोंदवावा लागणार, रेशन कार्डचं झेरॉक्स, फार्मर ID कार्डचं झेरॉक्स. तर अशा प्रकारचे जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये कागदपत्र जोडून हा फॉर्म जो आहे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. आता ही होती PM किसानच्या संदर्भातली माहिती. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.